नमस्कार. आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण नोंदवा. धाराशिव जिल्ह्यात लोकसभेच्या मतदानाच्या आदल्या दिवशीपासून ते अगदी कालपर्यंत एक वेगळंच वातावरण आहे. मतदानाच्या अगोदर धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार 2-3 वेळेस उमरग्याचे आमदार राहिलेले प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांनी जी मुस्लिम समाजाबद्दल एक वक्तव्य केलं, त्यामुळं संपूर्ण जिल्ह्यातील मुस्लिम समाज त्यांचा निषेध व्यक्त करत आहे. अनेक ठिकाणी त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रारीही त्यांनी नोंदवलेल्या आहेत आणि निषेध मोर्चे आंदोलन करत तहसील कार्यालयात त्यांच्या विरोधातील निवेदनं पण त्यांनी दिली आहेत. रवींद्र गायकवाड यांनी हे वक्तव्य का करावं, का केलं, याबद्दलही राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. रवींद्र गायकवाड हे तसे शिक्षित मात्र हिंदुत्ववादी अशीही त्यांची ओळख आहे. पण त्यांच्या या वक्तव्यामुळं महायुतीचा उमेदवार अडचणीत येईल का, याकडेही सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. दुसरं, मतदानाच्या दिवशी परंडा भूम वाशी विधानसभा मतदारसंघातील पाटसांगवी तालुका भूम येथे मतदान केंद्राजवळ भांडणे झाली आणि त्यात समाधान शिंदे पाटील या युवकाची हत्या झाली. समाधान शिंदे पाटील हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कार्यकर्ता होता. या हत्येप्रकरणी पोलिसांनी 4 जणांना कुर्डवाडीतून अटक केली आहे आणि त्यामुळं या हत्येमागे कोण असेल, काय असेल, याबद्दलही आता उलटसुलट चर्चा सुरू आहे. दुसरी आणखी एक घडलं आहे की संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देशात शक्तीपीठ मानलं जाणाऱ्या आई तुळजाभवानी देवी मंदिरात झालेल्या अपहार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं या अपहार प्रकरणी काही जिल्हाधिकारी, तहसीलदार, तुळजाभवानी मंदिर ट्रस्टचे त्यावेळेचे असलेले सदस्य यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा असा आदेश दिला आहे. आणि हे काहीतरी येईल, यामुळंच तुळजापूर तालुक्यातील माजी आमदारांचे पुत्र भाजपत प्रवेश केला की काय, असं शंकाही आता लोक वर्तवत आहेत. आणखी एक महत्वाची घडामोड घडली आहे. सर्वोच्च न्यायालयाने धाराशिव नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदकुमार राजे निंबाळकर आणि नळदुर्ग नगर परिषदेचे अध्यक्ष कासार यांच्या विरोधात धाराशिव जिल्हाधिकारी, हायकोर्ट यांनी जी त्यांच्या सदस्यत्व रद्द करण्याची अपात्र ठरवणे आणि 6 वर्ष अपात्रतेची जो निकाल दिला होता तो सर्वोच्च न्यायालयानं रद्दबातल ठरवला असून नगर परिषदेचा सदस्यावर किंवा तेथील पदाधिकाऱ्यावर असा अन्याय करणे योग्य नाही असंही आपल्या निकालपत्रात म्हटलं आहे. त्यामुळं आपल्या धाराशिवमध्ये ह्या 3-4 दिवसात या घडलेल्या 4 घटनांमुळं जरा वेगळंच वातावरण आहे आणि वेगवेगळ्या चर्चा सुरू आहे. तुर्तास आज एवढंच. धन्यवाद.